रामकृष्ण हरी. आपण तुकोबांचा अभंग पाहत आहोत. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. मन हे सेवंती अर्पुनी भगवंती, पुनरपि संस्कृती येणे नाही. मन हे तुळसी अर्पुनी ऋषिकेशी, पुनरपि जन्मासी येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठासी. आता हा अगदी साध्या आशयाचा अभंग वाचताना ऐकताना आपल्याला वाटते की ही युक्ती बरी आहे. साध्या देवपूजेसाठी सामग्रीची जमवाजमव केवढी तरी लागते. इथे आपल्या मनानेच फुलांची कल्पना करायची म्हणजे भागले. पण हे इतके सोपे नाही. कारण एक वेळ फुले आणून देवाला वाहिली की माणूस मोकळा होतो. पण मन हेच मोगऱ्याचे फूल म्हटले की एकदा ते देवाला वाहिले की परत घेता येणार नाही. ते तिथून अन्यत्र कोठेच नेता येणार नाही. म्हणजेच संसाराकडे वळवता येणार नाही. त्या मनाला मोगऱ्याचे सुगंधी शुभ्र फूल म्हणा किंवा शेवंतीचे गंध नसलेले पण सुंदर भरगच्च छोट्या छोट्या पाकळ्या असलेले पिवळे धमक फूल म्हणा, नाहीतर तुळशीचे पान म्हणा, अतिशय नाजूक सुगंधी पान जे कृष्णाला फार प्रिय आहे असे म्हणा. एकदा का हे मन देवाला वाहिले की पुन्हा संसाराकडे येणार नाही. मग तुम्ही संसार म्हणा, संस्कृती म्हणा, पुनर्जन्म म्हणा, परत जगाकडे वळायचेच नाही. आहे का हो हे सोपे? देवाला तुम्ही ईश्वर म्हणा, शंकराला आवडणाऱ्या शुभ्र रंगांचा मोगरा म्हणजे मन म्हणा, देवाला भगवंत म्हणा आणि देवीला आवडणारी शेवंती म्हणजे मन म्हणा, देवाला ऋषिकेश म्हणा, विष्णू म्हणा आणि प्राणवायू पुनरुज्जीवित करणारी तुळस म्हणजे मन म्हणा. या सर्वांचा अर्थ काय आहे? तोच आहे. समर्पण केलेले असे मन तुमच्या हातचे गेले आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनाच्या समर्पणाची तयारी असलेला जन्म आला तर त्या भक्ताचा निवास या चंचल मायेच्या क्षेत्रामध्ये होणार नाही. तो सदैव वैकुंठातच राहील. जय जय रामकृष्ण हरी.